तळोजातील अनधिकृत शाळांवर प्रशासनाचा मोठा दणका. वीज आणि पाणी पुरवठा खंडित. कासमभाई मुलानी, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश. अनधिकृत शाळांवर प्रशासनाची तोडक कारवाई. एकेपी मराठी प्रतिनिधी तळोजा. तळोजा परिसरातील अनधिकृत शाळांविरोधात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून पनवेल महानगरपालिका आणि महावितरण यांनी संयुक्त कारवाई करत अनेक शाळांचं वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला आहे. त्यानंतरही शाळा सुरू आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असकावी महाराष्ट्र प्रदेश कासमभाई मुलानी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहसिन पटेल यांनी तळोजा परिसरातील अनधिकृत शाळांचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि पनवेल महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाळे यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. विविध आश्वासनं देण्यात आली, मात्र प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अखेर संयुक्त कारवाई करत अनधिकृत शाळांवर मोठा दणका दिलाय. वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळा अक्रम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशियन ब्राईट कॉन्व्हेंट हायस्कूल तळोजा आणि बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा. तसेच प्रशासनाने या शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करत या शाळांवरती वीज व पाणी कपातीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या शाळांपैकी खालील शाळांवरती फौजदारी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. अक्रम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशियन ब्राईट कॉन्व्हेंट हायस्कूल तळोजा या शाळांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास या प्रकरणाचा सुरू आहे. यावेळी कासमभाई मुलानी यांनी सांगितले की हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय नसून हजारो पालक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विजय आहे. अनधिकृत शिक्षण व्यवसायाविरोधात लढा देताना अनेक अडथळे आले, मात्र जनहितासाठी सुरू केलेला संघर्ष अखेर यशस्वी झाला. मोहसिन पटेल यांनी इशारा दिला की 30 जून नंतरही कोणतीही अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन पुन्हा छेडले जाईल. तसेच पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अशा शाळांपासून दूर राहावे आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आव्हानही कासमभाई मुलानी यांनी एकेपी मराठीशी बोलताना केले. ज्या पालकांनी यापूर्वी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतला असेल, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यासाठी इतर अधिकृत शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करू. तसेच पालकांनी भरलेली फी परत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय अनधिकृत शाळांबाबत कोणत्याही पालकांना तक्रार किंवा माहिती द्यायची असल्यास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी यांच्या तळोजा येथील फेज 1 आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल तालुका युवक उपाध्यक्ष मोहसिन पटेल यांच्या फेज 2 इथल्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय 24 तास 7ही दिवस पालकांसाठी आणि पाल्यांच्या सेवेसाठी खुले राहील, असं त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईबाबत दोन्ही नेत्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाळे तसेच संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांविरोधातील लढा यापुढेही सुरू राहील, असा निर्धार कासमभाई मुलानी आणि मोहसिन पटेल यांनी व्यक्त केला. एकेपी मराठी प्रतिनिधी तळोजा. प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी, माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहसिनभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तळोजा फेज 1, तळोजा फेज 2 पनवेल तालुक्यामधील अनधिकृत शाळा या बऱ्याच वर्षापासून पनवेल महानगरपालिका असेल, पंचायत समिती, शिक्षण विभाग असेल, हे फक्त प्रत्येक वर्षी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देत होतं की या अशा शाळा आहेत, या बेकायदेशीर आहेत आणि या शाळेमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये
पाल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घेऊ नये, या शाळा बेकायदेशीर आहेत, अशा पद्धतीने वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक वर्षी ते फक्त प्रसिद्धीला देत होते. आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्यानंतर पालक वर्ग मोठ्या प्रमाणात संभ्रमात पडत होता. त्याची अनेक पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अनेक तक्रारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्तांच्याकडे, पंचायत समिती पनवेल विभाग यांच्याकडे आम्ही लेखी पत्र दिलेलं होतं की आपणच या बेकायदेशीर शाळा घोषित केलेल्या आहेत, या आपण तात्काळ बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला नागरिकांच्या पाल्यांच्या न्यायकासाठी त्या ठिकाणी आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल, असे इशारे दिल्यानंतर शिक्षण विभाग, पंचायत समिती पनवेल महानगरपालिका हे गेली 6 महिने फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम करत होते. ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली त्यावेळेला शिक्षण विभाग, संस्था चालकांनी स्पष्टपणे आरोप केले की या ठिकाणी आम्ही शिक्षण विभाग असेल, पनवेल महानगरपालिका असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, यांना आम्ही प्रत्येक महिन्याला पाकिटं पोचवत असतो, त्यामुळे आमचं कोणीही काही करू शकत नाही, अशा ते भ्रमात राहत होते. आणि वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नाही, कारण मोठ्या प्रमाणात अर्थकारण असल्यामुळेच 4 ते 5 वर्ष या शाळा राजरोसपणे चालू होत्या. पालकांची, पाल्यांची हे लूट करत होते. आज रोजी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 80,000 ते 1,20,000 पर्यंत या शाळांची वार्षिक फी आहे. या शाळांना शासनाची कोणतीही मान्यता नाहीये. असे असतानाही या शाळा चालतच कशा होत्या, तर त्याचं जे बिंग होतं, याचं जे मेन उद्दिष्ट होतं, याचं जे काय होतं, ते संस्था चालकांनी ओपन केलं होतं की याच्यामध्ये आम्ही सरळ सरळ महिन्याला हप्ते देत असतो सर्व डिपार्टमेंटला, त्यामुळे आमचं कोणी काही करू शकत नाही, अशा ते भ्रमात होते. त्यावेळेला आम्ही सतत गेली 6 महिने पाठपुरावा करत होतो, परंतु प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत होतं. त्यांना वाटत होते की हे फक्त पत्रव्यवहार करतील आणि थांबतील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश सरचिटणीस या नात्याने ज्या वेळेला आम्ही कोणतेही काम हाती घेतो जनहितार्थ, त्यावेळेला त्याचा शेवट केल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आम्ही पनवेल महानगरपालिका आणि शिक्षण विभागांना वारंवार नोटिसा देत होतो, वारंवार त्याचे आम्हाला पत्र येत होते आणि ते आम्हाला उपोषण आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काहीतरी लॉलीपॉप सारखं कागदी घोडे नाचवून आश्वासनं देत होते. शेवटी नाविलाजास्तव आम्ही पनवेल महानगरपालिका आयुक्तांना असेल, शिक्षण विभागाचे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे मंत्री आदरणीय दादा भुसे यांनाही पत्रव्यवहार केला, आयुक्तांना पत्रव्यवहार केला, पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. कोणी याची दखल घेत नव्हतं, फक्त नोटिसा पाठवत होते, उत्तरं देत होते, आश्वासनं देत होते. त्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला पनवेल महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर दिनांक 18 रोजी त्यापासून त्या ठिकाणी मी आणि आमचे सहकारी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन पटेल यांनी पनवेल मुख्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन चालू केलं. त्यावेळेला पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त मंगेश चितळे साहेबांनी त्याची दखल घेतली आणि आम्हाला 19 तारखेला, 18 तारखेला आमचं उपोषण चालू झालं. 19 तारखेला त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि या शाळा आम्ही सुरुवातीला या शाळेंचं पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा बंद करू आणि सर्व पनवेल तालुक्यामध्ये, सर्व शहरामध्ये मोठमोठे बॅनर, होर्डिंग्स लावू की या शाळा नागरिकांच्या माहिती करता या शाळा बेकायदेशीर आहेत, या शाळेमध्ये आपण प्रवेश घेऊ नये, जर प्रवेश घेतला तर त्याची जबाबदारी पालक वर्गाची राहील, पाल्यांची राहील, अशा पद्धतीचे आम्ही बोर्ड लावू, असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही 18 तारखेचं जे आमचं बेमुदत उपोषण होतं ते आम्ही तात्पुरतं स्थगित केलं. आणि आजपर्यंत आम्ही वाट पाहत होतो की पनवेल महानगरपालिका आणि शिक्षण विभाग काय कारवाई करत आहे, कारण जर काय कारवाई झाली नसती तर आम्ही आमचं पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसणार होतो. परंतु
शिक्षण विभाग, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी, डॅशिंग ऑफिसर सतपाल साहू यांनी काल आणि परवा 2 दिवस MSCB चे अधिकारी, अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता मस्के साहेब, त्याचबरोबर कार्यकारी अभियंता माने साहेब यांनी तात्काळ आदेश दिले. तलोजा फेज 1 मधील विभागीय कर्मचारी सचिन वरवटकर आणि फेज 2 चे अधिकारी मोरे साहेब यांना आणि चाटे यांचे सहकारी यांना आदेश दिले की याचे विद्युत पुरवठा आपण तात्काळ बंद करावा. त्याचप्रमाणे आमच्या आंदोलनाला यश हे काल आणि परवाच्या कारवाईला त्या यश आलेलं आहे हे आम्ही आज निश्चित सांगू शकतो. हे आमचा राष्ट्रवादी पक्षाचा हा एक प्रकारे जनतेच्या न्यायासाठी, जनतेच्या हितासाठी हा पहिला विजय आहे. त्या सर्वप्रथम पनवेल महापालिका, विद्युत विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांचे आम्ही सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी जी दिलेली आश्वासनाची पूर्तता 80% झालेली आहे असे समजण्यात काही वावगे ठरणार नाही. आणि 20% ज्या शाळा त्यांनी आश्वासित केलेलं आहे की 30 जून पर्यंत या शाळा आपल्याला बंद झालेल्या दिसतील, परंतु जर 30 जून नंतर या शाळा चालू झाल्या तर पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल. परंतु आम्हाला आशा आहे की महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त चितळे साहेब असतील, गट शिक्षण अधिकारी सतपाल साहू असतील, ही आमच्यावर वेळ येऊ देणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे. काल आणि परवा विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आणि विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही या विभागातील पनवेल तालुक्यातील तलोजा फेज 1 आणि फेज 2 च्या पालक वर्गाला आम्ही आव्हान करू इच्छितो की आपण या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये आर्कम इंटरनॅशनल स्कूल असेल, त्यानंतर ओशियन ब्राईट स्कूल असेल, त्यानंतर या ज्या 5 शाळा आहेत, दी वेस्ट हिल फेज 2 ला आणि याच्यामध्ये ओशियन ब्राईट अशा ज्या शाळा आहेत, या शाळेमध्ये पाल्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ नये. ज्या पालकांनी फी भरलेली असेल त्या सुद्धा शाळेला परत कराव्या लागतील. आणि ज्या पालकांना प्रवेशासाठी काही अडचण असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन संपर्क साधावा. त्यांच्या एकही विद्यार्थ्याचं ॲडमिशन किंवा त्याचं वार्षिक नुकसान होणार नाही यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, एवढं मी आजच्या या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करू इच्छितो. त्याचबरोबर आर्कम इंटरनॅशनल स्कूल ही जी आहे ती बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ते जे बंगलो प्लॉट करता रिझर्वेशन असताना त्या ठिकाणी त्यांनी कमर्शियल वास्तू उभी केलेली आहे. त्या सोसायटीची सुद्धा कोणतीही परवानगी नसताना त्याने ती बांधलेली. याच्या पुढची लढाई आमची आर्कम इंटरनॅशनल स्कूल हे अनधिकृत बांधकाम हे अतिक्रमण विभागाकडून ते त्या ठिकाणी बुलडोजर लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आपण नक्कीच आता बघितलं की प्रशासनाने आपल्याला दिलेल्या म्हणण्यानुसार, आश्वासनानुसार त्यांनी कारवाई केली होती, पण जर आणखी या शाळा सुरू राहिल्या तर आपण परत उपोषणाला बसणार आहोत. आपण आता जो प्रश्न केलेला आहे की या शाळा चालू राहिल्या तर पुढील प्रक्रिया काय असेल, तर त्याबाबत आम्ही आशावादी आहोत की शिक्षण विभाग, पंचायत समिती असेल, पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाळे साहेब यांनी ज्या पद्धतीने या कारवाईसाठी अधिकाऱ्यावर प्रेशर आणला, रमेश चव्हाण साहेबांनी तत्परतेने कारवाईचे आदेश दिले, त्या अनुषंगाने आम्हाला आशा आहे की 30 जून नंतर या शाळा चालू राहणार नाहीत. परंतु जर चालू राहिल्या तर यापुढील आमचं आंदोलन अधिक तीव्र राहील आणि या बेकायदेशीर शाळा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. या शाळा त्यांनी अधिकृत करून घ्याव्या. अधिकृत करून घेतल्यास आमचा कोणताही त्या ठिकाणी विरोध राहणार नाही. परंतु बेकायदेशीरपणे या शाळा चालत असतील तर पालक वर्गांच्या, विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
या ठिकाणी आमची लढाई ही अधिक तीव्र केली जाईल एवढंच या प्रसंगी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोदींची आपण देखील या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला होता, साथ दिली होती. आपण स्वतः आमरण उपोषण करत होता. त्यानंतर झालेली ही कारवाई आपल्याला मान्य आहे का आणि आपण संतुष्ट आहात का? नमस्कार, मी मोहसिन पटेल जिल्हा उपप्रमुख पनवेल शहर जिल्हा आणि आमचे सहकारी सिनियर यांच्या मुलानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचं जो हे चालू होतं उपोषण आणि जे आजोपर्यंत जे कारवाई चालू होती त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सिनियर आहेत ते विषय असा आहे, आमच्या ऑफिसला वारंवार तक्रारी येत होते पालकांचे त्या शाळाबद्दल आणि पालक लोक असे होते की संभ्रमामध्ये होते की हे ॲक्च्युली लिगल आहे का अनलिगल आहे हे त्यांना ॲक्च्युली माहीत नव्हतं. आणि ते काय प्रत्येक वर्षी जाहिरात यायची, जाहिरातबाजी व्हायची, मग तिथं स्टॉप व्हायचं, काही कारवाई व्हायची नाही. मग तो प्रकरण आमच्याकडे आला, आम्ही उचललं गेलं आणि संस्था चालकांना पण असंच वाटलं हे काय करतील, हे काय होईल याच्यामध्ये. पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे जे गरिबांसाठी झटणारी, लढणारी आणि आमचे जे नेते आम्हाला जे शिकविलेत त्या हिशोबाने तर आम्ही लढणार आहे आखरीपर्यंत. तर आम्ही ह्या आंदोलन करत राहिलो आणि आंदोलन केलं आम्ही. त्या आंदोलना काही प्रमाणात यश आलं, 80-70% यश म्हणू शकता किंवा आलं असं सगळं महानगरपालिका आणि जे विभाग आहे त्यांचे सगळ्यांचं धन्यवाद. पण ह्याला अजून जे 30 तारखेपर्यंत जसं कारवाईचं त्यांनी आश्वासन दिलेत अगर नाही झालं तर आम्हाला अजून मार्ग मोकळा आहे. आम्ही तात्पुरतं स्थगिती दिलेली आहे उपोषणाला, जे आम्हाला संविधानाचे अधिकार दिलेले आहे. आम्ही पुन्हा बसणार आणि एकदम जे आहे आम्ही एकदम हाय लेवलमध्ये उपोषणाला मग आम्ही तिथं भरपूर आमची टीम घेऊन मग त्या ठिकाणी बसणार. तर आम्हाला अपेक्षा आहे की 30 तारखेपर्यंत हे जे कारवाई आहे ते पूर्ण कंप्लीट व्हावं अपेक्षा आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, संस्था चालक कुठले तरी लेटर जे लहान मुलांना चॉकलेट द्यायचं काम करतात ना, तसं पालकांना जे कुठलं तर लेटर स्टेटसला ठेवतात, दाखवतात मला परमिशन भेटलं. आणि तुमचं ते स्ट्रक्चरच अनलिगल आहे तर तुम्हाला परमिशन कसं भेटेल एवढं तरी त्यांना कळायला पाहिजे. तुम्ही स्वतः लेकरांना शिकविताय का तुम्हाला कळत नाही, एवढी अक्कल नाही तर कसं काय अक्कलीचा भाग आहे हे काय शिकविणार आहेत मुलांना? कारण ह्याला स्वतःलाच कळत नाही की आपण काय ठेवतो आणि काय करतोय. ते तुमचं खालचं तुमचं स्ट्रक्चरच अगर लिगल नाही तुम्हाला परमिशन कसं देणार आहे शासन? ते जागाच ती तुमची रेसिडेन्शियल मध्ये आहे, ऑलरेडी त्याला नोटीस आलेली आहे, त्याचा विषय आणि प्रकरण चालू असताना तुम्हाला कसं परमिशन भेटणार आहे? तुम्ही असं अजून सुद्धा तुम्ही पालकांचं जे आहे दिशाभूल करताय. आणि पालक वर्गांना एक माझी पर्सनली विनंती आहे, काही कुठलीही गोष्ट असेल आमच्या ऑफिसला, आपलं इथं फेज 1ला पण ऑफिस आहे, फेज 2ला पण ऑफिस आहे, संपर्क कार्यालय योगचं तिकडे आहे, साहेबांचं इथं आहे. येऊन तुम्ही बिंदासपणे काय तुमची तक्रार असेल ते मांडव, आम्ही तुमच्या सोबत आहे.